नमस्कार. आजपासून आपण ऐकणार आहोत श्रीत वामन काका देशपांडे लिखित उपासना. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत मनोरमा प्रकाशन, दादर, मुंबई. प्रथम आवृत्ती जानेवारी 2003. मुखपृष्ठ अरविंद पाटील. मुद्रक सौ श्यामला अनंत चिंचणीकर. माधुरी मुद्रण शिवाजीनगर, पुणे 5. प्रथम आपण अर्पण पत्रिका ऐकूयात. श्रीयुत यशवंत पाध्ये आणि सौ वृंदा पाध्ये. तुम्हा दोघांपाशी असलेली अपार सहिष्णू वृत्ती, संत सज्जनांवर प्रेम करण्याची अपूर्व ताकद, अभिजात अलौकिक रसिकता, साहित्य आणि संस्कृतीविषयी जडलेली भक्ती, हे सगळे तुमचे गुण आठवताना मला सर्वात जास्त जाणवलेली गोष्ट कोणती आहे तर ती तुमची प्राणप्रिय भगवंत उपासना. आणि म्हणूनच उपासना हा माझा छोटेखानी ग्रंथ मी तुम्हाला अंतःकरणपूर्वक अर्पण करतो. वामन देशपांडे. आता आपण ऐकूयात प्रस्तावना. भारतीय वैदिक संस्कृती अतिशय पुरातन आहे. आपला हिंदू धर्म हा वैश्विक आहे. संपूर्ण विश्वाचं, सर्व प्राणीमात्रांचं कल्याण चिंतणारा आहे. विश्वोन्नती आणि विश्वशांतीचं सामर्थ्य स्वतः सिद्ध असलेलं आहे. कृणवंतो विश्वमार्यम असा वेदघोष करणारा, सद्गुणांची पूजा करणारा हा एकमेव धर्म आहे. वैदिक काळापासून जोपासल्या गेलेल्या आपल्या या सर्वश्रेष्ठ धर्मात उपासनेला फार महत्त्व दिलं गेलं आहे. वैदिक संस्कृतीमध्ये उपासनेचं मूळ खूप खोलवर रुजलेलं आहे. एकूणच भारतीय तनामनात ही भगवंतांची उपासना आज हजारो वर्ष झाली अक्षरशः ती भिनलेली आहे. अखंड वीणेसारखी ही उपासना आपल्या प्रत्येकाच्या रंध्रारंध्रात झंकारती आहे. अंतःकरणाने प्रेरित होऊन सर्वांगाने भगवंतांची साधना करणं म्हणजेच उपासना आहे. वेद वाङ्मय हे उपासनेचं तर मूळच आहे. वेद हे त्रिकांडात्मक आहेत आणि ह्या सर्वात पुरातन असा आपला हा वैदिक धर्म चतुस्साधनात्मकच आहे. त्यामुळेच वेद वाङ्मयाला मूळ मानणाऱ्या आपल्या या उपासनेची सुद्धा 3 कांड आणि 4 प्रकारची साधनं आहेत. कोणती आहेत ती तर कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. म्हणजे काय तर कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. 4 साधनं कुठली आहेत तर ती आहेत वेद, यज्ञ, दान आणि तप. आपण करीत असलेल्या उपासनेचा हेतू काय तर आपल्याला जो नरदेह भगवंत कृपेने प्राप्त झालेला आहे त्या देहाची सर्वांगीण उन्नती आणि मुख्य म्हणजे निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याचं दर्शन. म्हणूनच सांगतो की अखंड उपासना ही एक भगवंत साधनाच आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनीही म्हटलेलंच आहे की उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे श्री समर्थ हे तर श्रीरामोपासकच होते. कोदंडधारी श्रीराम हे समर्थांचं उपास्य दैवत होतं. सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन हा श्रीकृष्णोपासक होता. योगेश्वर श्रीकृष्ण हे अर्जुनाचं उपास्य दैवत होतं. सर्वश्रेष्ठ भक्त महाबली हनुमानाने तर आपलं उपास्य दैवत श्रीराम आहे हे आपली छाती फाडून दाखवलेलं आहे. श्री शंकरांनी पार्वतीला एकदा सांगितलं होतं की मी सदैव गीतेचं चिंतन करतो. थोडक्यात काय तर सर्वांगीण आध्यात्मिक प्रगतीसाठी उपासना आवश्यक आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की उपासकासी सूचना उपासना उपासना. उपासना म्हणजे भगवंतांची आराधना, भगवंतांची अंतःकरणापासून केलेली पूजा आणि ही ईश्वरभक्ती म्हणजेच भगवंतांचं अखंड नामस्मरण, त्याचं भजन पूजन, केवळ भगवंतांचीच प्रार्थना, फक्त त्याचीच आळवणी. भगवंत दर्शनाची तहान लागल्याशिवाय उपासना सिद्ध होतच नाही. आणि म्हणूनच भगवंतांची म्हणजेच आपल्या उपास्य दैवताची उपासना जाणीवपूर्वक करावी. त्यासाठी उपासकाची दिनचर्या अतिशय नियमित आणि दिनक्रम व्यवस्थितच असायला हवा. त्यासाठी भगवंतांच्या उपासकाने पहाटे उठायला हवं. पहाटे उठल्यापासून रात्री झोपी जाईपर्यंत आपण करीत असलेली सर्व विहित कर्म श्रीकृष्णार्पणमस्तु या सद्भावनेने करणं त्यासाठी आवश्यक आहे.
ढिल्लेपणा अजिबात चालत नाही. श्री समर्थांनी तर म्हटलेलंच आहे की भगवंतांची उपासना अखंड असावी. जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत उपासनेचा वियोग घडता कामा नये. आणि म्हणूनच ते सांगतात की ढिल्लेपणाच्या संभ्रमे जाऊची नये. आपण करीत असलेलं विहित कर्म ही शेवटी भगवंतांचीच उपासना आहे. थोडक्यात म्हणजे विधिवत केलेलं कुठलंही सत्कर्म हे उपासना रूपच आहे. त्यासाठी एक गोष्ट सांगायला हवी की आपण करीत असलेलं प्रत्येक कर्म हे निष्काम वृत्तीने फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवताच करायचं असतं. कसं? तर एका दृष्टांताच्या भाषेत आपण ऐकूयात. धान्याच्या बिया पूर्णपणे भाजून जर जमिनीत पेरल्या तर या भाजलेल्या बियांना कधीही अंकुर फुटत नाहीत. तसंच कर्मफलाच्या वासनेच्या बिया भाजून विहित सत्कर्म पेरली तर त्या कर्माला कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेचे अंकुर कधीही फुटत नाहीत. आणि अशी अनासक्त कर्मच मग उपासनेचे भगवंत रूप धारण करतात. त्यासाठी उपासकाने शुद्धता, पवित्रता आणि आपण सिद्ध केलेली कर्मपात्रता या त्रिवेणी संगमावर भगवंतांच्या साक्षीने त्यांचं स्मरण करायला हवं. अखंड नामस्मरणाचं स्नान ह्या त्रिवेणी संगमावरच साधकाला घडायला हवं. त्यासाठी जन्मक्षणापासून उत्तम संस्काराची आवश्यकता आहे. मला भगवंतांची आकाशात उमटलेली पदचिन्ह पाहायची आहेत, हाच मनी ध्यास हवा. श्री समर्थ रामदास म्हणूनच म्हणतात की कर्म, उपासना आणि ज्ञान त्रिकांड वेद हे प्रमाण, ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रह्मी श्रीराम. शेवटी उपासना म्हणजे काय तर अखंड नामस्मरण. भगवंत कृपेने आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. ज्या भगवंतांनी हा नरदेह दिलेला आहे त्याचं नित्यस्मरण हीच खरी आयुष्यभर जपायची उपासना आहे. कुलपरंपरेने चालत आलेली उपासना प्रत्येकाने चालू ठेवायलाच हवी. आपल्या कुलदेवतेचं स्मरण ही तर आपली नित्योपासना आहे. कुलधर्म आणि कुलाचार टिकवून धरण्यासाठी काही पूजाविधी परंपरेने चालत आलेलेच असतात. परंतु त्याही पलीकडचा विचार काय तर आपल्या आयुष्याची आध्यात्मिक संगती लावताना अवघं आयुष्य हे समष्टीच्या उपयोगी कसं पडेल ह्याचाही खोलवर विचार करून तसंच जगणं हेच खरं तर आपल्या उपासनेचं रहस्य आहे. उपासकाने निष्काम कर्मयोगीच असावं. सश्रद्ध अंतःकरणाने भगवंतांची नित्य नैमित्तिक पूजा करावी. त्या निर्गुण निराकार अशा भगवंतांचं नित्यस्मरण करावं. त्या भगवंतांच्या अखंड चिंतनात राहूनच त्याच्याच साक्षीने आपलं प्रत्येक विहित कर्म करावं आणि केलेलं प्रत्येक कर्म त्या भगवंतालाच अर्पण करावं. त्यासाठीच आपल्या रोजच्या जगण्या वागण्याला एक निश्चित असा क्रम असावा. भगवंतांनीही गीतेत 6व्या अध्यायात 17व्या श्लोकात म्हटलेलं आहे, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगी भवती दुःखहा. जे उपासकाने आपलं आयुष्य नेमकं कसं जगावं हे सांगताना भगवंत जणू उपासनेचा आदर्शच सर्वांना सूत्रमय भाषेत सांगून जातात. आपलं भोजन आणि फिरणं अतिशय नियमित असावं. झोप आणि जागरण नियमितच असावं. आपण करीत असलेली सर्व कर्म नियमितच असावीत. आपल्या जगण्याला जर एक शिस्त असेल, व्रतासारखं आपण आयुष्य काटेकोरपणे जगू लागलो तर उपासकाचं चित्त भगवंतांप्रती दृढ होतं. असा साधक उपासनेच्या मार्गाने मोक्ष साम्राज्याचा जणू काही सम्राटच होतो. अखंड उपासनेमुळे काय घडतं तर बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत सुख वाढे, तेथे सहजेची योग उघडे अभ्यासिता. ज्ञानेश्वरीतल्या 6व्या अध्यायातील 354वी ही ओवी आहे. तर उपासनेमुळे बाह्य इंद्रियांना युक्तीचं वळण लागतं. त्यामुळे अंतरंगात भगवंत सुख आपोआप वाढायला लागतं. मुद्दाम होऊन भगवंत प्राप्तीचा अभ्यास न करता सहजच भगवंत प्राप्तीचा योग जुळून येतो. श्रीयुत वामन देशपांडे. आता आपण वामन काकांचंच मनातले हे सदर ऐकूयात. बालपण आणि तरुणपण गिरगावात गेलं.
तेव्हा मी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर आमच्या अत्यंत छोट्या आणि काहीशा काळोख्या खोलीतल्या श्री राघवेंद्र स्वामींच्या तसबिरीपुढे उभा राहूनच स्वामींच्या मंत्राचं एक आवर्तन पूर्ण करून त्यांना अंतःकरणापासून नमस्कार करायचो आणि नंतर फडकेवाडीतल्या श्री गणपतीच्या सुंदर मंदिरात जाऊन श्री गणेशाची पूजाही करायचो. लहान असल्यापासूनच देवभक्तीचा माझ्यापुरता रंगलेला हा एक आनंद खेळच होता. विशेषतः श्री राघवेंद्र स्वामींची मानसपूजा ही मला माझ्या आईवडिलांकडून लाभलेली एक शाश्वत अशी देणगी आहे. आणि खरं सांगतो की माझ्या भक्ती पातळीवर केवळ श्री राघवेंद्र स्वामीच लख्ख प्रकाशासारखे शांतपणे व्यापून आहेत. केवळ श्री राघवेंद्र स्वामींशीच माझा देवसंवाद नित्य रंगत असतो. त्यांची असीम कृपा म्हणून माझ्या हातून 4 अक्षरं त्यांच्याच प्रेरणेने लिहिली जातात. ही माझी केवळ श्रद्धा नाही आहे, तर तो माझा नित्याचा अनुभवही आहे. प्रस्तुतची उपासना हे त्याचं दृश्य फळ आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात मनोरमाच्या श्रीत अनिल रघुनाथ फडके यांनी नामस्मरण प्रसिद्ध केलं आणि मला म्हणाले की आता नामस्मरण सारखंच दैनंदिन पातळीवर उपासना प्रकट करा. हे सांगितल्यानंतर उपासना अगोदर माझ्याकडून त्यांनी सार्थ दासबोध हा बृहत ग्रंथ सिद्ध करून घेतला आणि नंतर ही उपासना केवळ श्रीयुत अनिल रघुनाथ फडके यांच्यामुळेच माझ्या हातून घडली. या लेखनाचे शिल्पकार वास्तविक फडकेच आहेत, त्यांचा मी ऋणी आहे. तसंच ही उपासना माझे परममित्र सामनाचे कार्यकारी संपादक श्रीयुत संजय राऊत यांनी मोठ्या प्रेमाने प्रथम प्रसिद्ध केली. सामनाचे सहाय्यक संपादक श्रीयुत अतुल जोशी यांनी ती नित्य जोजवली देखील. या दोघांचे ऋण तर अतोनातच आहेत. ग्रंथाचं अप्रतिम मुखपृष्ठ श्रीयुत अरविंद पाटील यांनी आपल्या विलक्षण अशा प्रज्ञेने आणि प्रतिभेने निर्माण केलेलं आहे, त्यांचाही मी ऋणी आहे. माधुरी मुद्रण पुणे या मुद्रणालयाचे मालक आणि माझ्याशी उत्कृष्ट ऋणानुबंध जुळून आलेले माझे वडीलधारी मित्र श्रीयुत बापूसाहेब चिंचणीकर यांनी या ग्रंथाचं अप्रतिम मुद्रण केलं, त्यांचासुद्धा मी अतिशय ऋणी आहे. ठाण्याच्या शक्तिपीठाचे श्री दत्त पद्मस्वामी यांचे आशीर्वाद आणि आयडियलचे श्रीयुत कांताशेठ नेरुरकर यांची माया भरली कृपा शब्दातीतच आहे. या दोघांची मी अंतःकरणापासून नोंद घेतो. नामस्मरण, उपासना, साक्षात्कार ही अध्यात्मातील तर त्रिपुटीच आहे. नामस्मरण वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं, उपासना आत्ता प्रसिद्ध होत आहे आणि साक्षात्काराची मी वाट पाहतो आहे. ही सारी फडके कृपाच आहे. वामन देशपांडे, 10 जून 2002. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्यापासून आपण उपासनेला सुरुवात करणार आहोत. काकांनी उपासना दर दिवशीची अशी वेगळी लिहिलेली आहे, परंतु आपण 365 दिवस थांबण्यापेक्षा काही थोड्या दिवसातच ती पूर्ण करणार आहोत. ज्यावेळेस आपली 15 मिनटं ऑडिओची पूर्ण होतील त्यावेळेस आपण ते थांबवणार आहोत. अशा तऱ्हेने आपण रोज 3-4 उपासना घेणार आहोत. धन्यवाद.